यानंतर महाराष्ट्र ट्रेनिंग कंपनीचे मालक चालक आणि आमच्या या पंचक्रोशीमध्ये ज्यांचं नाव म्हणलं तर जुनेद शेठ हे आपल्याला मार्केट विषयी संबोधित करतील. सर्वप्रथम मला बोलावल्याबद्दल पवन ॲग्रोचे मी आभार मानतो आणि त्याच्यानंतर आयोजकांनी मला बोलले का शेठ तुम्हाला यावं लागेल, त्याच्यामुळे मी आलो. आता मला व्यापारी मार्गदर्शक बोलून बोलवलेलं आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन लागत असेल तर मी तुम्हाला देऊ इच्छितो. सर्वात पहिले शेतकरी आम्हाला विचारतात शेत भाव कधी वाढणार आहे. आता हा सर्वात मोठा गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर शुक्ला शेठ यांनी एक गोष्ट सांगितली का जो सांगू शकतो का भाव वाढणार आहे मी त्याला देव समजणार. हे शुक्ला शेठचे शब्द आहे. आता गंमत कशी झाली, सगळ्यांची इच्छा आहे का मला भरघोस उत्पन्न व्हायला पाहिजे. उत्पन्नासाठी सगळ्यांनी शेतकरी म्हणून तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी समजवल्या. त्याच्यानंतर व्यापारी म्हणून शुक्ला सरांनी तुम्हाला प्रत्येक भारतातला भाग दाखवला का हा भाग असा आहे, इथं असं होतंय. आता सध्या सगळ्यांना वाटतं का अद्रक 10,000 विकायला पाहिजे. 10,000 विकायला पाहिजे म्हणजे आमची बी इच्छा आहे 10,000 विकन. तिची अद्रक असेल तर आमचे बी पैसे लवकर येतील आणि अद्रक बी आम्हाला सोयीस्कर रबारब शेतकरी बी देतील, कारण की त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. आता त्याच्यात गंमत कशी झाली, सगळ्यांना इथं असं वाटतंय शेतकऱ्यात शेतकरी संभ्रम पैदा करतात. माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊ नका. त्याच्यामुळे मी 2 शब्द बोलायला आलो. काही लोक करता काय, आता मी हे गजानन राऊतराय यांची अद्रक 4,021 न घेतली. आता मी त्यांना काय म्हणतोय 45चं स्टेटस लावा. गजानन भाऊ 45चं स्टेटस लावताय, कशाला लावताय हे आम्हाला आज लोक कळालं. ही चूक आहे, हे फसवणूक आहे. आता दादा बोलले हे लातूरचे नवीन शेतकरी आलेले, आपल्याला सगळ्यांना माहिती कोणता व्यापारी कसा आहे. आता त्याच्यात मी तर माझ्याकडून आज स्वतः नोट देतो कोणती, ज्याचं स्वतःचं मशीन स्वतःची जमीन त्या व्यापाऱ्याला तुम्ही अद्रक द्या. म्हणजे जो नगदी पैसे देईन त्याला द्या. म्हणजे आता आमच्यात 1,000 लोक अद्रकीचे व्यापारी झाले, 100 लोक जुने असतील, व्यापारी जास्त झाले. त्याच्यात गंमत कशी झाली, आता 900 लोक काय करताय का भो त्यांना लोक ही गंमत झाली तुमची बरोबर. त्याच्यात दुसरी गंमत, आता भावाची गंमत सांगत असतो मी तुम्हाला. तुमचं बरोबर आहे का कोणता व्यापारी कसा आहे बाबा. आता दरवर्षी 2 ते 5 लोक गायब होतात. कसे गायब होतात ते, काऊन गायब होतात, शेतकऱ्यामुळे गायब होतात. चांगल्या लोकाला तुम्ही अद्रक द्या. मी हे नाही म्हणत का मला स्वतःला द्या, चांगल्या लोकाला द्या. अरे तर बाबा तुम्ही इथलचे तुम्ही ओळखतात, पण इथं पुऱ्या महाराष्ट्रातून लोक आलेले त्यांना माहित नाहीये ना बाबा. अरे त्यांचं जिल्ह्यात नाव आहे बरोबर आहे तुमचं. आता त्याच्यात हे बाबा तांबे माझे मित्र समजून घ्या. आता हे चिखलीला प्रोडक्ट देतात, घानमोड म्हणून गाव आहे तिथं, वैभव जाधव म्हणून यांचे कस्टमर आहे. तिथं लोक माझ्यावरती भरोसा करून 1 मेला मला अद्रक देतात, तर मी 30 मे पर्यंत अद्रक खंदत असतो. कशामुळे देतात ते, एक भरोसा. मला बी धंदा फुकट मध्ये भेटला म्हणजे कसा भेटला, माझ्या वडिलोपार्जित धंदा आहे माझा. असं मी काही घरातला श्रीमंत माणूस नव्हतो, याच धंद्यात मी मोठा झालो. आता हे तुम्हाला वाटतंय का हे व्यापाऱ्याबद्दल बोलताय, पण ते लोक काय करताय, आता आपल्याच पंचक्रोशीत 5 ते 6 लोक गायब झालेले. स्वतः माझे मित्र लक्ष्मण काळे त्यांच्या दाजीचे बी पैसे गेलेले. त्यांनी मला 10 सांगितलं का तुम्ही शेठ बोला. व्यापाऱ्याचे कधीच दुश्मन बी राहत नाही आणि मित्र बी राहत नाही. तोंडावरती आले म्हणजे चहा घेतात, हे सगळ्यांना माहित असायला पाहिजे माझ्या हिशोबाने. आता त्याच्यानंतर शेतकऱ्यांना हे वाटतं का अद्रकीचे बाजार कमी होतील, तर काऊन कमी होतील ही इच्छा आता मी माझ्या मनानं सांगतोय. माझ्या हिशोबानं अद्रकीचे बाजार कमी होणार नाही. काऊन कमी होणार नाही, आमच्या हिशोबानं 35 रुपयापर्यंत अद्रक विकायला पाहिजे. कारण की अद्रकीची सूट आहे, तिला आउटन येतं 6 किलोला 1 किलो, आज 7 किलोला 1 किलो येते. त्याच्यामुळे जे सळीचा माल आहे त्याला 1 किलो बनती. आता ती अद्रक विकती 190च्या पुढं सूट. आणि त्याच्यानंतर भावाचं शुक्ला सरांनी सांगितलं आपल्याला गुवाहाटीहून माल कमी मध्ये येतोय. आता सगळ्या शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यानं अद्रक विकायला पाहिजे माझ्या हिशोबानं. आता ज्याची त्याची इच्छा, टप्प्याटप्प्यानं काऊन विकायला पाहिजे. 14 जानेवारी नंतर बँगलोर मध्ये बेना सुरू होतो. काय सुरू होतो, बेना. तेव्हा त्या टायमाला तिथलचे शेतकरी, ठराविक शेतकरी थांबतात. तर त्यांची इच्छा काय असते, माझा माल प्रत्येक बेण्याला जायला पाहिजे.
त्या कालावधीत आपल्या मालाला मागणी असते, तर तेव्हा 2-5 पैशाचा आपला फायदा झाला, 5 रुपये किलो वाढला समजून घ्या, तर आपले 50,000 रुपये एकरी वाढतात. आता टप्प्याटप्प्यानं मागच्या वेळेस बी लक्ष्मण माझ्या प्लॉटला भरपूर ठिकाणी स्वतः व्हिजिट दिली, ते आले स्वतः. मागच्या वेळेस बी आम्ही निधोण्यातच शरद गाडेकर यांच्या प्लॉटला आले होते ते, तेव्हा बी मला विचारलं त्यांनी, तुम्ही या समोर तुम्ही सांगा. म्हटलं तसं राहत नाही, अद्रकीची क्वालिटी राहते. आता आम्ही 3,500 पासून तर 4,000 लोक अद्रकी खरेदी करतोय, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर राहतात. आता सगळ्यांना काय वाटतं, त्यांची 4 घेतली म्हणजे ते जवळचे असते. कोणी व्यापाऱ्याचं जवळचं राहत नाही. समोर माल विकतो, माणूस विकत नाही. हे शेतकऱ्यांनी स्वतःच्या मनातलं काढायला पाहिजे माझ्या हिशोबाने. आता सगळ्यांना ठराविक ठिकाणी काय काय झालेलं, आता नवीन ठिकाणी काय होतंय, आता नवीन गावात गेलो आपण, ते काय म्हणताय, माझी रुपया शिल्लक लावा. कौन लावा? कमी दुसऱ्याची 2 रुपये कमी घेऊन देईन. आता व्यापारी त्याच्या नजरमध्ये पाहतो का हे काय चाललंय. आता हे चुकीचं होत आहे माझ्या हिशोबाने. सगळ्यांची इच्छा आहे का माझा रुपया लावा, मी बोलवला व्यापारी म्हणजे माझा रुपया शिल्लक विकायला पाहिजे. आता माझ्या हिशोबाने शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, आता सध्याच्या घडीला मंचरून खोडव्याचे माल येत आहे. पुण्याच्या बाजूला मंचर आहे, नारायणगाव मंचर, ती अद्रक आज बी खोडव्याची 25 रुपयात सरलाट देत आहेत. जुना आणि नवा सोबती ती अद्रक आपल्याला गांजती आज. आणि युपी मध्ये गुवाहाटीचा माल कमिशन मध्ये येतोय. आपल्याकडचे व्यापारी ऑर्डरवरती अद्रक देतात. कशावरती देतात? माल आहे ना, तो शेतकऱ्यांनी भावापोटी ठेवला होता, तो माल सुरतीवाले सुद्धा घेत नाही आता. म्हणजे कुठेतरी आपली लालूच बी थांबली पाहिजे. त्याच्यात सर एक कारण आहे, म्हणजे आता सुंडीचा बी एक प्रोग्राम काय राहतो 1 मे पर्यंत. जेव्हा अद्रकीला कोम यायला लागले, आपण दशा म्हणतो, अद्रक तोडली त्याला आपल्या भाषेत आवटण येते, ते आवटण कोमाच्या रूपात रूपांतर होऊन जातं. त्याच्यामुळे मग सूट तेव्हा बनत नाही. आता त्या अद्रकीची सूट बनणार नाही, त्याच्यामुळे त्यांना 25 रुपयात नाईलाजानं देणं पडतंय. हे शेतकरी तुम्हाला सांगतो की मी तर सांगतो की संभाजीनगरमध्ये जेवढे व्यापारी असतील ना, त्या सगळ्या व्यापाऱ्याला ते शेतकऱ्यांनी पोहोचले. अरे मी माझा अनुभव सांगतो शुक्ला सर तुम्हाला. आजच्या 30 दिवस अगोदर मी स्वतः जाऊन आलो. आता समोरच्यांनी काय केलं मला, मी नाव सांगत नाही तुम्हाला, तसं बोलतोय मी माझा अनुभव. आम्ही डोकं काय लावलं, सध्याच्या घडीला इथं आपल्याला पैसे उरत नसतील तर काहीतरी माणूस हाततोय मारणारच. तर मी काय केलं, सकाळी उठलो 7ला, 11 वाजेला मी मंचरला पोहोचलो. तिथं मी 7-8-10 ठिकाणी पाहिलं. त्यांनी काय केलं, मला एक माझा मित्र भेटला, नाव नाही घेत त्याचं मी, त्या भाऊनं मला मस्त बसवलं, पुण्यापर्यंत गडी घेऊन फिरला, मला पूर्ण दाखवलं. मग त्याच्यानंतर त्याला विचारलं, दादा मला अद्रक अशा भावात लागेल. आता ते स्वतः गुजरातमध्ये 30 ते 35 रुपयात कमिशन मध्ये विकताय. आम्ही त्यांना जागेवरती 35 मागतोय. तिरड्या घातल्या त्यांनी. काऊन घातल्या? हे आपल्या छातीवरती बसतील. त्यांनी आम्हाला दिवसभर फिरवलं. आम्हाला कळालं हे लोक आपल्याला अद्रक घेऊ देत नाही. ही अशी गंमत तिथं आहे ना, व्यापाऱ्यांची सल्ला आहे. व्यापारी जास्त नाही तिथं, 5 ते 10ची, पण त्यांची सगळ्यांची सल्ला आहे. त्यांच्या व्यापाऱ्याच्या सल्ल्यामुळे शेतकरी गुंतून गेले. त्याच्यात शुक्ला साहेब, जेव्हा मेच्या नंतर आहे ना सूट बंद झाली, या लोकांनी बॉन्ड बेस वरती त्यांच्या अद्रकी घेतलेल्या आहे. तिकडचे लोक एवढे इमानदार आहे का ज्यांनी 2200-2300 मध्ये अद्रक दिली, त्या लोकांनी आज बी त्यांना आहे ना 2500च्या पिरियड मध्ये खानाला लावलं. शेतकऱ्याचं माझं बोलणं आहे का स्वमालक राहा, म्हणजे अद्रक अशी कोणाला खंडून देऊ नका. का म्हणजे मी व्यापाऱ्याच्या पद्धतीने सांगायचे, माझ्याजवळ स्वतःजवळ शेती आहे, अद्रक आहे माझ्या घरी बी 3 एकर. पण लोक काय करताय, आता मला एक अनुभव आला वैजापूरचा. आमचे मित्र होते दोघं बी. त्यांनी काय केलं, मला गाव सांगतो, जळगाव सपकाळ कंपनीत त्यांनी 13 लाख रुपयात अद्रक हुंडापाडा घेतली. किती मध्ये घेतली? 13 लाखात. आता जेव्हा आम्ही त्या बाबाजवळ पोहोचलो, त्यांनी मला फोन केला समोरच्यानं, त्या जुनेद भाई तुमको मैं 20 लाख में हुंडा भाडा अद्रक दे रहा. आता माझं डोकं व्यापारी. भाऊ जवळ पोहोचलो मी, दादा म्हटलं 4 बेड तुम्ही खणले. काय केले? 4 बेड तुम्ही खणले, याला किती अद्रक निघली? त्या दादानं साध्या भोळ्यापणात मला सांगून दिलं एवढी अद्रक निघली. मी अंदाज लावला का 25 लाखाच्या पुढे आपले पैसे बनतात. गाडी सुरू केली, 20 लाख उचलले, मी समोरच्याला वैजापूरला 20 लाख देऊन आलो. जेव्हा अद्रक शुक्ला सर मी खणणं सुरू केली, तर दोघं नवरा बायकोनी 3 दिवस अद्रक खणली आम्ही. तिथं वावराच्या कोपऱ्याला बी आले नाही.
तेव्हा मी समोरून विचारलं, सर तुम्हाला शेतकऱ्याला विचारलं मी का दादा तुम्हाला 1-2 लाख शिल्लक लागत असेल तर मी माझ्याकडून देतो. ते म्हणे दादा 13 लाखात दिली आम्ही, तुम्ही 20 लाखात घेतली हे आम्हाला माहिती, आणि आमचा शब्द गेला, जीव गेला. हे शेतकरी अशी इमानदार लोक आहे, हे माझा अनुभव आहे. म्हणजे मी 15 वर्षाच्या अगोदरपासून धंदा करतोय. आता घानमोड बानमोडची गंमत आली, तांबे साहेब मला ओळखत नसेल तिथं. निलेश जाधव पासून माझी सुरुवात होती, अवचित पाटलापासून. जसे शरद भाऊचे वडील आहे तशी माझी मित्र अवचित काका. 30 प्लॉट मी सोबती घेत असतो शिकलेला, तर 30 तारखेपर्यंत खंदत असतो मी तिथं. तर मला 30 तारखेपर्यंत प्लॉट खंदूस तर एक बी शेतकरी पैसे मागत नाही. 10,000च्या प्रेडला मी माझी जी जुनी गाडी होती त्याच्यात पैसे नेले. काऊन नेले? का लोकांना कळायला पाहिजे का. आणि आज मी माझ्या मित्रांच्या काही बोलण्यावरती का बहुत चांगले कपडे घालून द्या भारी, मी साधा भावा तुमच्यातलाच माणूस, ज्या ती तोंडावरती बोलणारा माणूस समजून घ्या. आमचे मित्र गजाननराव म्हणे शेठ पांढरे कपडे घालून या, त्यांची चॉईस होती. आता मी साधा भावा हसता बोलणारा माणूस. मला बी बायको म्हणजे जरा ढंगाचा आता या बोलण्यावरून गंमत काय झाली, 10 दिवस अगोदर 38 रुपयाचे बाजार निंदोना सर्कलला काही लोकांनी 4,000 रुपयात अद्रकी विकल्या. 4,500चे व्यापाऱ्यांनी स्टेटस लावले. बाकीचे तुमच्यासारखे बिचारे हवालदिल शेतकरी फोन करताय त्यांना, अरे दादा येतो का बघ ना माझी, त्यांच्यासारखाच माल आहे. ते पोचलेच नाही दादा. नावा रूपाला त्यांनी 4-5 लोक टाकून ठेवले टाइमपास म्हणून अद्रक खंदू राहिले. मग लोक आम्हाला काय म्हणतात, अरे दादा तुम्ही एवढ्या दिवसापासून धंदा करू राहिले. मग ते शेतकरी ते व्यापारी माग घेतोय, तुम्ही काऊन घेत नाही? दादा आम्ही कधी पण काय विचार करतो का आम्हाला तुमचे पैसे घरी आणून देणे. बहुतांश लोकांना मी काय बोललो, दादा ज्या दिवशी कोणी सांगा या दादाकडे 10 रुपये बाकी, त्या दिवशी मी धंदा बंद करून देईन. कोण बोललो? कारण आम्हाला पुरत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही हे शब्द बोललो. आता शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, माझ्या हिशोबानं आपल्या पद्धतीनं जो पैसे देईन नगदी, आणि त्याच्यानंतर याच्यात काय होतं, हे स्टेटस काही लोक चोर बांधतात. हे कोणाच्या चुकीमुळे बांधते? एकाच स्टेटसमुळे. व्यापाऱ्याचं बी नाव खराब होतं त्याच्यामध्ये. काय कशामुळे चोर बांधतात? आता काही लोक आता मी पहिले आहे ना 600, 700, 800 विनीत साहेब, हे जे तुम्ही बोलताय ना स्टेटसचं, तर याच्यामध्ये काय होतं माहितीये का, समजा एखाद्याने 45 रुपये भाव स्टेटस लावलं आणि आम्ही ओरिजिनल बाजार सांगितले 40 रुपयाची, खरे सत्य बाजार 40 रुपयाचे, तर शेतकरी काय म्हणतात यांचे भाव लई कमी आहे. आणि बरोबर ही गोष्ट आहे. काही काय म्हणता माहितीये का, यांचे पोठालय मोठाले, यांचे आग्रलय मोठाले. बरोबर. ही गंमत बरोबर. लुटत नाहीये, शेतकऱ्याला सत्य सांगितलं पटत नाही, कारण या स्टेटसनं सगळा कार्यक्रम खराब केलाय. आता तांबे साहेबांनी आपल्याला एक गोष्ट पहिल्या शब्दात काय सांगितली, मी सगळ्या शेतकऱ्याला हात जोडून विनंती करतो, जो तुमचा सत्य भाव असेल ना, तुमच्या कष्टाचा भाव आहे का, तुमच्या वर्षभर पिकवलेल्या कष्टाचं मोल आहे. 37 रुपये असेल तर 37च सांगा. फुकट मध्ये 200 शिल्लक सांगून समोरच्याला धोक्यात आणू नका. बाबा मग मला काय विचारताय, व्यापारी म्हणून बोलवलेलं आहे मला. हा, सौदे झाल्यावर आम्हाला शुक्ला सर भाव फरकाने पैसे दिले, शुक्ला सर नाही. हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही वैयक्तिक विचारू शकता दादा. मला इथं मार्गदर्शन म्हणून बोलवलेलं आहे. तुम्ही मला तुम्हाला काय मार्गदर्शन लागतंय माझ्याकडून तुम्ही विचारू शकता. मला भाव वाढ आणि भाव कमी होणार का काय ह्या गोष्टीसाठी बोलवलेलं आहे, तर त्या गोष्टीविषयी तुम्ही विचारू शकता. वैयक्तिक प्रश्न ज्याचा त्याचा असतो. मला शेतकऱ्यांनी उभा केलेला आहे व्यापारी म्हणून, मी काय खानदानी व्यापारी का? तुमच्या समोरची गोष्ट आहे, अशोक मातकर बसले तर तो ज्याचा त्याचा विषय आहे. परंतु जुनेद शेठ अतिशय प्रतिष्ठित व्यापारी, यांचं गुजरातमध्ये खूप मोठं नाव आहे, भारतामध्ये सुद्धा खूप मोठं नाव आहे. आणि आज पहिल्यांदा त्यांची मी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये तळमळ बोलतोय. मी कधी कोणाची बाजू घेत नाही, परंतु जो व्यापारी शेतकऱ्याच्यासाठी उभा राहतो, सत्याच्या मार्गाने उभा राहतो, तिथं माझं कर्तव्य का त्यांच्यासोबत सुद्धा उतरायला पाहिजे. जात भेद त्याची काही घेणं नाही आपल्याला, प्रामाणिकपणा गरजेचा आहे. आणि त्यांचे एक एक बोलण्यातून म्हणजे माझ्या मनातल्या ज्या भावना आहे हे डायरेक्ट तुमच्या शेठ तुम्ही बोला, तो फक्त तुमच्या बोलताना जर कुठं मी मध्ये डिस्टर्ब केलं तर मी माफी मागतो त्या गोष्टीची. परंतु ही वस्तुस्थिती शेतकऱ्यासमोर जाणं गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, आपण सगळे एकच बांधव आहोत, आपण एकमेकाला फसू नका, व्यापाऱ्याला सुद्धा नाव ठेवू नका. जसा
एक व्यापारी महत्वाचा आहे तसे 100 शेतकरी सुद्धा महत्वाचे. हे एका बरोबर. नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकदम जर व्यापारीच नसले तर शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला वेगवेगळ्या ठिकाणी बाजारभाव मिळणार नाहीत. सगळे व्यापारी वेगवेगळ्या पद्धतीने काम करतील. परंतु जुनेद शेठ जसं म्हणले की दरवर्षी 2-4 फरार होतात, तर हे फरार गिरार होत नाही, हे पैसे लुटून आयुष करतात. खरं खोटं आहे? बरोबर आहे. आणि त्यांना माल देण्यामध्ये, त्यांना माल मिळवून देण्यामध्ये शेतकरीच सामील असतात. बरोबर आहे. मी सौदा जमून देतो, त्याच्यामुळे असं कधी करू नका. बोला साहेब. तुमचं बरोबर आहे दादा. आता मी स्वतः भराडीचा आहे, मी सेंट्रलला राहणार आहे दादा. तेच लोक जेव्हा माझे वडील, आता इथं टाकळी चिंचोली पट्ट्यातले लोक असतील, माझे वडील 10-10, 20-20 कट्ट्याचे व्यापार करणारे माणसं, त्या टायमाला ते आमच्याकडे खाणारे होते. आता कपड्यापासून गाडीपर्यंत, घरापर्यंत सगळं उधार भेटतंय दादा. त्याच्यामुळे सगळ्यांना काय वाटतं, मोठे व्यापारी काय वाटतंय, मी पहिल्या शब्दात काय बोललो, ज्याची स्वतःची जागा, स्वतःच मशीन आहे, म्हणजे तो ठराविक आहे का भाऊ इथं आहे तो, त्याला अद्रक द्या. मला, मी असं नाही सांगत का मलाच द्या, ही गंमत आहे. अजून कोणाला काही विचार असला तर भाव वाढणारची गंमत का, महत्वाचं. बरोबर. आता जसं शुक्ला सरांनी आपल्याला एक गोष्ट सांगितली, सांगली साताऱ्यात बी तालुके आपल्यासारखे, जसे सिल्लोड झाला, पहिले सर्वात पहिले अद्रक कन्नडला, मग सिल्लोडला आली, मग फुलंब्रीला पोचली, समजून घ्या. आता याच्यात बी गंमत कशी, सांगली साईडला कडेगाव, कडेपूर हे भाग कमी पाण्याचे, या भागात आहे ना अद्रक मार्च मध्ये सुरू होती, तेव्हा आपण दोघं म्हणजे सावत्र भाऊ सारखे चालणार आहे. आज बँगलोर आपला मोठा भाऊ म्हणून चालतोय. जेव्हा ते बेण्याच्या पर्यंत थांबतील, त्या टप्प्याला काही चान्सेस होऊ शकतात, होणार नाही, होऊ शकतात. ही आमची आणि आमची बी इच्छा आहे का भाव वाढायला पाहिजे. भाव वाढले म्हणजे लोकांना काय वाटतं, एका एकरामध्ये 10-12 लाख होत आहे. चांगल्या माणसाला द्या, जो पैसे आणून देईन त्याला द्या, ही गंमत आहे. अजून कोणाला काही विचारायचं? चला दादा, मी माझे 2 शब्द संपवतो. कोणाला काही आता काही वाटलं असेल त्याच्याबद्दल मी माफी मागतो. धुवून द्यायला पाहिजे अद्रक माती दादा तसं नाही, आपलं जे आहे ना, आमच्याकडे ते चालू आहे सध्याला. बरोबर तुमचं, आपलं जे मार्केट आहे, आपली अद्रक जी विकती डोमेस्टिक मार्केटला, घरगुती मार्केटला, पूर्ण भारतात. नाही हो सर, आमच्याकडे नाही तर दादा ती अद्रक काढून नेते पहा, मातीकडून आमच्याकडून. तुम्ही कुठचे दादा? आंबड तालुक्याची आहे आम्ही. आंबडचे ना तुम्ही? आता तुमच्याकडे आज बी अद्रकीचे बाजार 3200-3400 हा, आता शेतात आणि तुमच्या आता काही लोकांना माझा राग आहे. फुलंब्रीचा हा रोड म्हणजे घ्या, सिल्लोड ते फुलंब्री जो रोड चालला त्याच्या पलीकडे सगळे एजंट आहेत आता, आणि तुम्ही बी एजंटाच्याच आधारावरती अद्रक देतात. ते आहे ना, पण काहून देतात? म्हणणं आहे की आपली आजरी याच्यामध्ये शेतकऱ्याची लूट आहे. तेच विचारायचं हे मग. सुद्धा म्हणजे विचारायचं आम्हाला, धुवून द्यायला पाहिजे. धुवून द्यायला पाहिजे. मी सांगतो का, त्याचं कारण सांगतो की ज्या वेळेस तुम्ही अद्रक शेतामध्ये ज्यावेळेस खंदी चालू करता, तर शेतामध्ये तुम्ही बघा सकाळी 6 वाजल्यापासून खंदी चालू होती. 6 एमपीचं लेबर असेल, 6-7 पासून खंदी चालू होती. 6-7 पासून दिवसभरामध्ये किती तासाचं अंतर झालं? 10-11 तास धरून घ्या. 10-11 तासाचं अंतर झालं. ह्या 10-11 तासामध्ये तुमचा जो माल आहे त्याच्या मुळ्या तुटल्यामुळे त्याचं बाष्पीभवन 100% होतं. बरोबर आहे? ते बाष्पीभवन झाल्याच्या नंतर तर जर समजा मातीसहित जे देणारे लोक असतात ते काय करतात, जुने शेट पुऱ्या शेतामध्ये गंज टाकून ठेवते, छोटे कट्टे भरतात तुमच्याकडे, बरोबर आहे दादा. कट्टे. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो, तुम्हाला मातीची सूट वेगळी घेतली जाते, कट्ट्याला किती कट्टे देतात कट्ट्याची तुम्ही? बी घेतली जाते आणि याची बी घेतली जाते. जिथे बी देशात धुवून द्या, जायला जीवावर काढू नका. दादा 10,000चा पिरियड होता, त्या टायमाला मी चोकीचा आंबा आहे, पुसेगावच्या पुढं आणि कडेगावच्या मध्ये, तिथं मी काम करत होतो. तिथलचे शेतकरी आपल्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह आहे. साताऱ्यात एक गंमत आहे, स्वतः शेतकरी कधीच आदराला दाखवायला येणार नाही. ते आपल्याकडे जेव्हा बेना घ्यायला येतात, म्हणजे हे दादा आहे, यांना मी 30 क्विंटल बेना दिला, यांनी 3 एकर लावलेली, तर हे अद्रक मालच देणार आहे. तिथं असे ठराविक स्पेसिफिक लोक आहेत, ते हे फोनवरती बोलून देतील, जा तिथं चालल्या जा. तिथं 5 क्विंटलची एक गाडी होती. काय होती? 5 क्विंटलची एक गाडी. तर ते म्हणतात, तुम्ही मला बोलतील का दादा एवढ्या गाड्या विकायच्या आहे? आता मला स्वतः जावं लागेल तिथं, तुम्ही नाही येणार, कारण की साताऱ्यात क्षेत्र जास्त आहे
आणि पैसा बी जास्त आहे दादा तिथं. तर त्यांचं काय राहतं, ते गाड्याच्या पद्धतीनं विकतात. आता तिथं आम्ही काम करत होतो, शेतकरी एवढे ऍक्टिव्ह आहे तिथलचे, अद्रक दिवसभर आम्हाला कंदू द्यायचे, संध्याकाळी ते 2 कट्टे आम्हाला द्यायचे आणि 2 तुम्ही काढा आणि तिथं कॅरेटनं धुवायला लावायचे. जेवढी माती घटली तेवढे पैसे जोडा आणि जागीच पैसे देऊन द्या. हे एकदम ही रास्त पद्धत तुम्हाला पुरणार. तर हे धुवून अगदी- त्यांना अगदी तिथं खरी 2 गोष्ट आहे. कट्टे तुमचे काढायचे आणि 2 त्यांना काढायला लावायचे आणि धुवायला लावायची. जे कट्टा भरला ती माती मायनस करायची. आणि नाही तर ती काय बरेच व्यापारी मुद्दाम माती जास्त यायसाठी लेबरची सुद्धा सेटिंग असते त्याच्यात. सेटिंग करतात. आणि मग लेबरची सेटिंग असते. मी सांगतो ना तुम्हाला, आता समजा माझ्याकडे एखादा टोळी मुकरदम ना चर्चासत्र आहे ना, मित्र म्हणून बोलवलं सरांनी, त्याच्यामुळे चर्चासत्र चाललोय. गजाननराव म्हणताय सगळं उत्तळ होतंय. अरे जे चांगले नाही उतर. अरे शेतकऱ्यावरतीच आपण मोठे झालोय आणि शेतकऱ्याच्या आशीर्वादाने गाड्या घोड्यामध्ये फिरलो, आपल्याला गद्यावर बसायची बी अवकात नाही. चिंचोली सर्कलचे लोक बसले असतील, ते माझ्या वडिलांना चांगल्यापैकी ओळखतात. 20 ते 50 कट्ट्याच्या माझ्या वडिलांचा धंदा होता. आज मी 1500 ते 2000 कट्टे भरतोय. कशावरती भरतो? त्यांच्या इमानदारकीमुळं. भरोसा ही सर्वात मेन गंमत आहे. आता दादाला तेच बोलायचं, आता यांची अद्रक आंबाडला खाताय लोक, ते 1 डे शो. आता निधोण्या या सरकारला आम्हाला कोण माल देतात? यांची पहिली प्रायोरिटी काय राहते? आज माल खाल्ला आजच नाही. आणि माल मला द्यायचा कारण यांचं एक प्लस तो आहे, मी गोण्यात माल ठेवत असतो. हे लक्ष्मण दादाचं एक बोलणं झालं मला, दादा माल तुम्ही खाली ठेवा, फक्त पाहण्यासाठी शेतकरी येत आहे माझे, का त्यांना पाहायला पाहिजे असा असा माल आहे. नाही तर माझ्या माणसांनी आता लोक आता फक्त पाहता येते हे कधी आलत्या आणि आम्ही कधी गोण्यात भरतो. माझे माणसं आज पाहत बसलेले. अजून कोणाला काही विचारायचं आहे दादा? चला, काही मी बोललो असेल, कोणाचं मन दुखलं असेल त्याच्यासाठी मी माफी मागतोय. थँक्यू सर. धन्यवाद सेठ. आणि मला असं वाटतं जुने सेठ बाकीच्या ओळखलेच नसेल. मराठी अशी बोलतात ना ते, 100% मराठी बोलायला लागले ते आता. पहिले नव्हतं जमत त्यांना, पण आता एकदम आमच्या सोबत राहून. धन्यवाद सेठ. आणि शेठनं जे सांगितलं तो जो प्रयोग होता तो आम्ही केलेला आहे. कसा तुम्हाला सांगतो, एक विशिष्ट प्रकारचा व्यापारी होता, त्याचे आम्ही स्टेटस बघितले आणि आमचा जो प्लॉट होता, हा जो प्लॉट दिलेला आहे यांना, हाच प्लॉट आम्ही प्रत्यक्ष त्याच व्यापाऱ्याला द्यायचा होता. जरी जुनेद शेठ आमचे जवळचे, आम्ही आतापर्यंत जुनेद शेठ शिवाय तो दुसरी कोणाला अद्रक दिलेलीच नाही. आम्ही जुनेद शेठला बोलवण्या अगोदर त्या व्यापाऱ्याला फोन केला, तर म्हणजे गजा आपल्याला माहित पण नव्हतं की बाबा आपल्या अद्रक द्यायचे. फक्त आमचा विषय झाला होता द्यायचे बाबा आपल्याला भावात जर दिली तर म्हणजे संभ्रम. ऐकताय तुम्ही? तर त्या समोरच्या व्यक्तीला आम्ही फोन केला, त्याला म्हटलं अशी अद्रक बघून जाय, त्याच क्वालिटीचा माल आहे काय. आता तुम्ही सगळ्यांनी बघितला, ही क्वालिटी कमी वाटते का तुम्हाला? बोला, तुम्ही बोललो तरच आहे, बरोबर आहे ना, चांगलं आहे ना. तर हाच माल त्या व्यापाऱ्याला सांगितला. तो म्हणला मी तुम्हाला फोन करतो. आता फोन करतो म्हणल्यावर त्याचा फोन स्विच ऑफ झाला. म्हणजे काय, ज्यावेळेस फोन करतो म्हणल्यानंतर फोन स्विच ऑफ झाला, म्हणजे याचा अर्थ काय, त्या व्यापाऱ्याला ती अद्रक घ्यायची नाही. आणि मग आम्ही जुनेद शेठला टॉर्चर करायला लागलो. जुनेद शेठ हे आमचं त्याने 44-45च्या स्टेशन लावला, आम्ही एवढी चांगलं पिकवलं, आम्ही कायमस्वरूपी तुम्हाला देतो, आमचं तुम्ही कमीत कमी 1 रुपया कमी नका होत नाही घ्या, किंवा 1 रुपया जास्त नका होत नाही घ्या. आता जुनेद शेठ आम्हाला कुठं म्हणताय, ते म्हणता अरे बाबा मला माणूस शिकायचं थोडी, अद्रक इकायची समोर, तुम्ही जर तुम्हाला थोडी इकायचंय म्हणे मला. मग त्या रेटमधच्या याच्यावर मग आम्ही लय घासून हा प्लॉट 21 रुपये तरी वर द्या. मग त्यावेळेस 4021 रुपयानं हा शेठनी प्लॉट घेतलेला आहे. ते आता त्यांना माहिती काय ते, परंतु त्यांनी आम्हाला थोडासा मान सन्मान दिला आणि 21 रुपयानं आम्ही त्यांना त्याच दिवशी 2 प्लॉट दिले. या मान सन्मानामुळेच मी प्लॉट घेतलेला आहे. ही गंमत तुमची बरोबर झाली. आता याच्यात काय झालं, त्या प्लॉटची गोष्ट गुरुजींनी काढली. 3 दिवस आम्ही मरमर केली. स्टेटस आलं दुबईला माल जातोय. कुठं माल जातोय? दुबईला. आता शेतकऱ्यांना बी संभ्रम झाला का, जात असन दुबईला, या व्यापाऱ्याची कॅपॅसिटी नसन दुबई लोक. आता दादा व्हिएतनाम, थायलंड, चायना यांचा माल बँगलोर पेक्षा स्वस्त दुबईमध्ये पोहोचतोय. आणि बँगलोर आपला मोठा भाऊ आहे. आज 2750ची बँगलोरची लोडिंग आहे, 60 किलोच्या पोत्याची. आता हे लोक संभ्रम काहीतरी तुक्का मारून द्यायचा. आता त्याच गोष्टीवरती शरदराव माझे 2 शब्द झाले. शरदरावला मी बोललो, दादा दुबईला जी गाडी जात असन
तुम्ही सोनारी फाट्याचा मला फोटो द्या, मी तुम्हाला दुबईचा फोटो देईन त्याच गाडीचा. अशी गंमत होत असती दादा. बहुत शब्द नाही, बरोबर आहे. तर हे असे जे 2 प्लॉट होते, एक आमचं भाऊसाहेब अण्णा आहे, त्यांनी पण आता प्लॉट दिला म्हणजे 25 गुंठ्यामध्ये किती जेमतेम 150 क्विंटलच्या आसपास ऍव्हरेज काढलं त्यांनी. असे प्लॉट आम्ही त्यांना दाखवले, त्यांनी ते 43 रुपये भाव सांगितले, नंतर फोन केला तर फोन स्विच ऑफ झाले. म्हणजे शेतकऱ्याला निश्चितच लोक जे आहे ना ते वेगळ्या नजरेने पाहायला लागले आता. शेवटची गोष्ट मला बोलायची राहिली शेतकऱ्याच्या हिताची. शेवटची बोर होऊ नका, हा फायद्याचा विषय. इतक्या वेळाचे शेतकरी बसले, ताटकळलेली बी असेल कदाचित, पण जाऊ दे, जे चर्चासत्र 1 नंबर झालं हे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती मिळाली. एक गोष्ट सांगतो मी की आता सध्या एक नवीन प्रकार चालू आहे. जेवढी व्यापाऱ्याची संख्या जास्त झाली जुन्याची, तर आता समजा हे निधोन आहे, ह्या निधोन्यामध्ये जर कोणत्याच व्यापाऱ्याला काम करू द्यायचं नसेल तर मी शुक्ला सर काय करतो, निधोन्यामध्ये एक हलका 20 गुंठ्याचा प्लॉट पाहतो ज्याच्यामध्ये 25च कट्टे निघतील आणि त्या प्लॉटला 43 रुपये करून देतो, निघून जातो इथून. तर ते लोक सगळे शेतकरी जे येतात तेच धरून बसतात का 43 न घेतला, 43 न घेतला. त्यात माल किती निघणार आहे? 25 कट्टे. पण मग त्याला बी मिळू द्यायचं नाही आणि मला बी नाही मिळू द्यायचं, बस असं करायचं आणि चालू द्यायचं. आणि हे सगळं करत असताना मग जे खरं गरजवंत देणारे शेतकरी असते, ज्यांना पैशाची गरज आहे, ते सुद्धा ह्या भाववाढीमध्ये कुठेतरी या संभ्रमामध्ये फसतात. तर मी प्रामुख्याने एक गोष्ट सांगेल की 2-4 प्रतिष्ठित ज्या लोकांना तुम्हाला समाधान वाटतं, अशा लोकांना तुम्ही नक्की विचारून जे येतं त्याची चाचपडणी करणं गरजेचे आहे. अशोक भाऊ काहीतरी बोलत होते. त्यांचं जे आता याच्यानंतर चला, धन्यवाद जुनेद शेठ. आपण जे मार्गदर्शन दिलेलं आहे त्याबद्दल आमचे शेतकरी निश्चितच जागृत होणार आहे. यानंतर आपण ज्या शेतामध्ये शेत पीक पाहणीसाठी आला आहात असे आमचे मित्र गजानन आप्पा राऊतराय, हसू नका फक्त, त्यांना ते बोलत नाही बरं का जास्त. शेतकरी ते म्हणजे तसं त्यांना भरपूर अनुभव आहे. 2-3 तरी तुमच्यासाठी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मला बोलता नाही येत भाऊ. एक चर्चा सत्र म्हणून बोलू आपण. मी बोलायचं काही तुम्ही बोलायचं, म्हणजे मला थोडीशी हीट भेटेल. शेड्यूल सांगायचंय का? ही लागवड माझी 8 जूनची माझी लागवड आहे. बेन निवड तुम्ही चांगलंच केलेलं समजा. 8 जून नंतर एक लागवड झाल्यानंतर एक महत्वाचा पॉइंट आहे शेतकऱ्यासाठी. लागवड झाल्यानंतर 15 दिवसांना मी लगेच ट्रायको आणि सोडोचा बॅक्टेरिया सोडत असतो. त्याचं एक कारण आहे, शेतीमध्ये थोडीशी जी फंगस वगैरे जे असलं, ट्रायको सोडो हे बरेच प्रमाणात कव्हर करतं. आणि विशेष म्हणजे मी जेव्हापासून अद्रक लावतोय, लागला असेल थोडाफार माझा प्लॉट, पण कधी असं जास्त प्रमाणात तो लागला नाही. त्याचं कारण ते जे फक्त बॅक्टेरिया जास्त भर देतो पाहून. त्याच्यानंतर बॅक्टेरिया झाल्या, त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन असं. आता शक्यतो तुम्ही डबल लॅटरल टाका, कारण सिंगल लॅटरल मुळे ना कुठे तिथं सांगितलेली सगळ्यांनी बा. त्याच्यानंतर वॉटर सोलेबल परत माझ्या मते भेसळ डोसवर जास्त लक्ष दिलं पाहिजे, कारण मी याच्यावर ह्याच प्लॉटवरती यावर्षी अनुभव घेतलेला आहे. गेल्या वर्षी खूप वॉटर सोल्युबल सोडलं होतं, यावर्षी थोडस भेसळवर भर दिला, त्याचा मला थोडासा फायदा झाला. भर 4 वेळेस दिली मी त्याला. पॉवर टिलर आत्ता मारलं होतं, म्हणजे पॉवर टिलर नव्हतं. आणि भेसळ डोन मध्ये सुरुवातीचा का स्टार्टिंगचा भेसळ डोन मध्ये पवन ॲग्रोची कॉम्बी किट, 2 लिंबोळी पेड म्हणजे चांगल्या कंपनीच्या, मला वाटतं त्याच याच्याच घेतल्या होत्या, आपल्याच घेतल्या त्यांच्या. त्याच्यानंतर 10-26-26 कॉम्बी किट, 10-26-26 2 लिंबोळी पेड आणि फॉस्फेट टाकतो आपण, फॉस्फेट सुपर फॉस्फेट. ते थोडस स्वस्त असल्यामुळे 2-3 सिलक टाकतो आपण. त्याने काय होतं. आणि निमोटेड साठी मी एक साधारणतली 40 दिवसाच्या अंतराना हे आपलं नाही ना वेलम प्राईम, जे बाहेरचं वेलम प्राईम आहे ते 40 दिवसाच्या अंतराने सोडून देतो. बरं, वेळ अभावी मी मास्तरकडे माहिती देतो. धन्यवाद गजू बाप्पा. आमचे जे मित्र आहे, ज्यांच्या वावरात आपण आले उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा ठेवलेला आहे, त्यांना थोडस बोलता येत नाही आणि
तुम्ही असं विचारू शकता आता मेळावा झाला का नंतर विचारात येईल बाजूला घेऊन मारू नका फक्त हा.